प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. काखेत लेकरू हातात झाडणं, डोईवर शेणाची पाटी, माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. असं एक गाणं आहे, अजरामर गाणं आहे. आणि खरोखर आज जे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, त्या भीमरायाच्या घराण्यासाठी, त्या भीमरायासाठी, त्या बाबासाहेबांसाठी आम्ही आमचं प्राणाचं बलिदान देखील द्यायला तयार आहोत. मित्रांनो, भीम पॅन्थर या आपल्या क्रांती वाहिनीचे व्हिडिओ तुम्ही मोठ्या संख्येनं पाहता. चॅनलला, क्रांती वाहिनीला तुम्ही सबस्क्राईब करता, शेअर करता आणि आपल्या मौलिक कमेंट ज्या सूचना आहे त्या सुद्धा तुम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया मांडता. अनेकांनी अनेक पद्धतीच्या कमेंट्स केलेल्या आहे. अनेकांचे मला फोन येतात. त्यापैकी एक फोन मला असा आला, वय त्यांच्यावर, त्या व्यक्तीचं ज्यांनी मला फोन केला त्या व्यक्तीचं वय आहे 88. 88 वर्षाचे ते बाबा. त्यांनी फोन केला आणि त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. अर्थात माझं म्हणण्यापेक्षा भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीचं त्यांनी भरभरून कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं की तुमची भीम पॅन्थरची पत्रकारिता ही हटके आहे. खऱ्याला खरं म्हणणारी, खोट्याला खोटं म्हणणारी आहे आणि जो खोटा आहे त्याच्यावरती प्रहार करणारी तुमची पत्रकारिता आहे. हे बोलायला धाडस लागतं. ते धाडस भीम पॅन्थर या क्रांती वाहिनीमध्ये आहे. बाबाने आशीर्वाद दिला आणि त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. बोलता बोलता ते 88 वर्षाचे बाबा म्हणतात, मी अगोदर व्हिडिओच्या आधी जे गाण्याच्या ओळी बोलून दाखवल्या, काखेत लेकरू हातात झाडणं, डोईवर शेणाच्या पाटी, माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी, किंवा आकाश मोजतो आम्ही, आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, ते बाबा तेच बोलले. मी ते फक्त तुम्हाला बोलून दाखवलं. बाबा बोलले की आज जे आकाश आपण मोजतोय, आकाशाला जी गवसणी घातली केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या जन्मामुळे आज आमची जर प्रगती झाली असेल, आम्ही सेना किड्यातून आम्ही जे बाहेर आलोय ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या जन्मामुळे. आणि म्हणून या बाबासाहेबांचे उपकार आम्ही मेल्यावर सुद्धा आम्ही फेरू शकत नाही. इतके महान उपकार या बाबासाहेबांनी आमच्यावरती करून ठेवले. आणि त्याच बाबासाहेबांच्या नातवांसाठी आम्हाला आमचं बलिदानही द्यावं लागलं तरी हरकत नाही, आम्ही देऊ. कारण त्यांच्या आजोबा होते म्हणून, बाबासाहेब होते म्हणून आज आमच्या जीवाचं सोनं झालंय, आमच्या जीवनाचं सोनं झालंय. बाबासाहेबांच्या नातवासाठी नाही तर मग कोणासाठी? कोणासाठी? कोणत्या दलाल नेत्यांसाठी आम्ही आमचं आयुष्य घालवायचं? दलालांच्या पाठी आम्ही फिरायचं? बाबासाहेबांच्या नावानं पोट भरणाऱ्या दलालांच्या पाठी त्याचा जय जयकार करत आम्ही फिरायचं का? बाबासाहेबांच्या नावावरती मोठं होणाऱ्या राजकीय गुलामांच्या मागे आम्ही फिरायचं का? आणि त्यापेक्षा बाबासाहेबांच्या नातवांसोबत आम्ही राहू, उपाशी मरू, अभिमानानं मरू, अभिमान असेल आम्हाला. आणि म्हणून बाबासाहेबांचे नातू म्हणजे प्रकाशजी आंबेडकर असतील, आदरणीय भीमरावजी आंबेडकर असतील, किंवा आमचे आनंदराज आंबेडकर साहेब असतील, या तिन्ही नातवांसाठी आणि त्यांच्या चौथ्या पिढीसाठी म्हणजे सुजात आंबेडकर असतील, अमन आंबेडकर असतील, साहिल आंबेडकर असतील, यांच्यासाठी आमचा जीव कुर्बान आहे. तुम्ही कुशाल मला अंधभक्त म्हणा, ते बाबा म्हणतायत, 88 वर्षाची ते बाबा म्हणतायत, तुम्ही मला कुशाल अंधभक्त म्हणा. होय, मी अंधभक्त आहे, परंतु मूर्ख भक्त नाही. कारण
माझ्या बाबासाहेबांना जे काही आज दिलंय, माझ्या अंगावरला कपडा सवे, तर मी आज जे बोलतोय, जो श्वास घेतोय, त्या श्वासावर देखील अधिकार फक्त आणि फक्त त्या बाबासाहेबांचा आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या घराण्यासाठी मी 88 वर्षाचा जरी असले, मी या वर्षी जरी मला मरण आलं, 88व्या वर्षी जरी मला मरण आलं आंबेडकर घराण्यासाठी, तर मी हसत हसत मरण पत्करेन. येते 88 वर्षाची बाबा, कशा मला अंधभक्त म्हणा, मला काही फरक पडत नाही. आहे, मी आंबेडकर घराण्याचा भक्त आहे, कारण त्या घराण्यानं मला जीवदान दिलेलं आहे. माझ्या हजारो पिढ्यांचा उद्धार त्या घराण्याने केलेला आहे. का नसावं मी? त्यामुळे आणि एक ते बाबा बोलताना असंही म्हणाले की कालचे दीड दमडीचे दलाल, ज्याला काडीची अक्कल नाही, ते प्रकाशजी आंबेडकरांना अक्कल शिकवतात, ते आनंदराज साहेबांना अक्कल शिकवतात, ज्याला काडीची अक्कल नाही. अशा या नालायकांनी आपली अक्कल इतर जातीवादी पक्षांबरोबर शय्या सोबत करताना एकदा पाजळून घ्यावी. ज्याला बाबासाहेबांनी जळतं घर म्हटलं, त्या काँग्रेसची दलाली करताना किंवा ज्या जातीवादी संघटना आहे, भारतीय जनता पक्ष वगैरे वगैरे, यांची गुलामी करताना या नालायकांनी जरा आपलं डोकं एकदा तपासून पाहावं. आणि लायकी नसताना नालायकांनी आंबेडकर घराण्यातल्या व्यक्तींना सल्ले द्यायचे काम करू नये, असं ते बाबा म्हणतात. त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, माझ्यासारख्या एका सर्वसामान्य व्यक्तीला निश्चितपणे एक अभिमान वाटला की आज देखील या अशा ह्या 88 वर्षाच्या बाबासारखे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत समाजामध्ये, त्यांच्यामुळं आमची आंबेडकरी मुवमेंट, आमची आंबेडकरी चळवळ ही चिरतरुण आहे, ही अमर आहे, तिला मरण नाही, ती मरणार नाही, ती अजरामर आहे. अशा या ध्येय वेड्या बाबांना क्रांतिकारी सॅल्यूट करतो, त्यांना मानाचा जयभीम करतो. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.